सगळे 500 550 550 600 600 600 रुपये 600 600 750 750 700 750 750 750 3 मिनट 9 तक 9 के ऊपर में 9 के ऊपर में 700 700 700 700 बोला ऐसा खिल्ली माल 700 700 जल्दी बोलेगा 800 800 800 800 रुपये 800 रुपये सागर आहे मोऱ्या 800 रुपये 800 रुपये 800 रुपये कॅश दे 800 रुपये बरी 8 रुपये बरी 800 बरी 800 रुपये लवकर बोला वेळ बोलू का 800 रुपये बरी 8 रुपये 800 800 एक कांदो म्हळ्यार प्रत्येक मनशाच्या जिवितांतली खास करून किचनांतली एक म्हत्वाची वस्तू आसा. ह्या कांद्या बगर आमचे किचन खूप रिते आणि सुणें आसता. कांदो जर म्हारग जालो तर दोळ्यांतल्यान दुकां येता आणि कांदो जर सवाय जालो जाल्यार मन खूप खुशाल जाता. किचनचे बजेट कंट्रोल भितर येता. असो हो कांदो आता बेळगांवच्या मार्केटात भरपूर कांदो आयिल्लो आसा. क्वॉलिटी बरी आसा आणि चड म्हळ्यार ते रिजनेबल रेटात अवेलेबल आसा. आता आमी थोड्याच दिसांनी पुरुमेंताचे फेस्त जातले, आमी पुरुमेंत करतले. तर कांद्याचो पुरुमेंत करपा खातीर हीच योग्य वेळ आसा अशें हांगाच्या व्यापाऱ्यांनी सांगलां. हांव बेळगांवच्या APMC होलसेल मार्केटा भितर आसा, जंयसर कांदो आनी बटाट्याची होलसेल विक्री जाता. तर हांव आतां उलयता आमचो APMC मार्केटाचो एक मुखेल वेपारी म्हणून आसा संभाजीराव होंगेकर. संभाजीराव होंगेकर आमकां सांगतलो की ह्या कांद्याची आता दर कसो आसा, कांद्याचो सप्लाय किती आसा आणि ट्रेंड किती आसा. संभाजीराव आम्हाला हे सांगा की कांद्या आता किती कांदा येतोय, काय दर चालले, काय मार्केटमध्ये ट्रेंड चाललंय आणि लोकांनी हा कांदा स्टॉक करावा काय. संभाजीराव होंगेकर. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा या 2025मध्ये मागील वर्षापेक्षा मागील वर्षाला जो आपल्याला नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत दर चांगला भेटला शेतकऱ्यांना, त्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी पुन्हा आपण लागवड भरमसाठ केलेली आहे. ती फक्त कायम नेहमी महाराष्ट्रामध्ये होत होती, परंतु आता यंदा परत पुन्हा एकदा कर्नाटकामध्ये लागवड पूर्ण झालेली आहे. दुसऱ्यांदा पीक झालेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र, MP, राजस्थान त्याचबरोबर दुसरं पीकसुद्धा कर्नाटकामध्ये भरपूर प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळं जी फक्त महाराष्ट्रामधून मागणी होत होती आता तसं न होता इथं लोकल कर्नाटक स्थानिकमध्ये कांदे या व्यापाऱ्यांना पुरवत चाललेत. त्यामुळे यंदा म्हणावं तसा रेट वाढला नाही आणि वाढेल असं शंका वाढते, वाढेल असं वाटत नाही. आणि त्याचबरोबर यंदा उष्णतामान भरपूर वाढलेलं आहे आणि या उष्णतेच्या मानानं कांद्याला जो उष्ण कटिबंध म्हणजे आपण तापमान जे लिमिटेड पाहिजे होतं ते राहिलं नाही. त्यामुळे कांद्याची पत जर असं तो ढासळत चालले, उष्णतेने कांदेसुद्धा डॅमेज होत चालले आणि चांगल्या मालाला चांगला रेट भेटतोय, परंतु उर्वरित जी मालं आहेत नी उष्णतेनं जर खराब होत चालले. आता कांद्याचा दर काय रेट आहे, म्हणजे सर्व वेगवेगळ्या क्वालिटीप्रमाणे कांद्याचा दर काय आहे सध्याला बघा. क्वालिटी 1 नंबर क्वालिटी 15 पासून 16 17 18 पर्यंत गिराक घेतंय. ते फक्त 20 ते 25% माल मार्केटामध्ये भेटतोय प्रति किलो 15 ते 18 रुपये चांगली माल, एक 25% माल मार्केटला येतोय. आणि उर्वरित जो माल आहे जवळजवळ 60-70% हा माल हा उष्णतेनं थोडा त्याची पत ढासळलेली आहे. मग तो 500 पासून 1000 रुपये 1000 1200 ह्या प्रमाणे होत असतो मागं पुढं. कांद्याचे प्रकार असे किती उपलब्ध आहेत आता सध्या? कांदे सध्याला बघा एका कांद्याच्या राशीमध्ये जवळजवळ 4 ते 5 क्वालिटी निघते. बारीकपासून मोठ्यापर्यंत घेतला तरी 4-5 क्वालिटी शेतकरी करत असतोय. साधारण त्याच्यामध्ये काय म्हणतात गोळी कांदा? हा गोळी कांदा आहे 100 ते 300 रुपये 400 रुपये. त्याच्यानंतर मीडियम माल 500 पासून 700-800 रुपये आणि त्याच्यामध्ये साधारण 3 नंबर मोठमोठे मीडियममध्ये 800 पासून 1200-1500 क्वालिटीप्रमाणे होत असतोय. गोळा कांदा 14-15 निघत आहे. कांद्याचे दर आता इथून वाढण्याची शक्यता आहे का? शक्यता ह्या उष्णतेच्या मानानं पाहिला आणि उत्पादन पाहिला तरी शक्यता कमी वाढते. पण किती दिवस असं हे दर टिकून? आता हा महिनाभर 2 महिने थोडं कांद्याचं थोडी आवक राहणारच. ओके. तत्पूर्वी सरकारनं थोडं नाफेड म्हणा एक्सपोर्ट म्हणा या माध्यमातून थोडं शेतकऱ्यांना हातभार लावलं तर थोडंफार मार्केट हलू शकतंय असं
आपल्याला आशा वाटते. मग ग्राहकांनी आता हा कांदा खरेदी करून ठेवावा असं तुम्हाला वाटतं का? चांगली मला जी घरगुती आपण जे वापर करत असतो ठेवणी माल म्हणून आपण ते प्रत्येकानं चांगली क्वालिटी बघून थोडं घेतलेलं बरं, कारण उष्णता वाढलेली आहे. तत्पूर्वी आपण थोडं चांगली क्वालिटी असेल तर घरगुती ठेवण्यासाठी घेतलेलं बरं असतं. Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.